नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत टीचिंग टाइम पार्ट 5 अल्फाबेट्स मराठी टू इंग्लिश अल्फाबेट्स या अगोदरच्या भागामध्ये आपण अल्फाबेट्स पाहिलेले आहेत. अ ते क्ष पर्यंतचे अल्फाबेट्स आपण पाहिलेले आहेत मराठी ते इंग्लिश. तर आपण आता उरलेले अल्फाबेट्स पाहूया. ही काना मात्रा आहेत. या काना मात्रेचं काय आहे ते पाहूया. ही काना आहे, ही पहिली लांटी आहे, ही दुसरी लांटी आहे, पहिला उकार आहे, दुसरा उकार, हे अनुस्वार आहे, हे विसर्ग आहे आणि हे एक मात्रा, हे दोन मात्रे, एक काना एक मात्रा, हे एक काना एक मात्रा म्हणजे एक मात्रा एक काना, दोन मात्रे एक काना, हे वरचा रफार आणि हे खालचा रफार, हे असा आडवा रफार आणि स्ट्र आणि हे क्रू. याच्या स्पेलिंग काय त्याचे आपण पाहणार आहोत. त्याच्या सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. हे व्हिडिओ सविस्तर पहा, पूर्ण व्हिडिओ पहा, सगळे व्हिडिओ पहा. आपले 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश मकर ऑफिशियल, दुसरा आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरा आहे माय परफेक्ट एज्युकेशन चॅनल. तर तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. मजेदार आहेत, दर्जेदार आहेत, उत्तम आहेत, उपयोगी आहेत, कामाचे आहेत, माहितीचे आहेत, शैक्षणिक आहेत, ज्ञानदायक आहेत, प्रेरणादायक आहेत, जीवन सुंदर करणारे. बघा बघूया आपण याच्या भूमिका. आता इथं ज्ञान, ज्ञाचं काय ते DNYA. काय ते ज्ञाचं DNYA. काय ते DNY. आता रूचं काय ते RU. काय ते RU. रूचं काय ते RU. रूचं काय ते RU. रू. आता हे हृदयाचं रूप आहे, हे ऋषीचं रूप आहे, हे हृदयाचं रूप आहे. हे काय आहे हृदयाचं रूप. याचं येते HRU. काय ते HRU. याचं HRU येणार. आता हे स्र काय आहे स्र. स्रची स्पेलिंग काय ते SHRA. SHRA. आता हे अर्धम आहे. काय आहे अर्धम. याला काय ते फक्त यम. याला काय ते फक्त यम. कोणतं अर्ध अक्षर असेल तर त्याला हे येत, त्याला काय ते फक्त यम. आता हे अर्धस कला जोड काय ते SKE. काय ते याचं SKE. याची पूर्ण स्पेलिंग या अर्धा आहे गुन्ह्याचे फक्त यस. आता बघा या अर्धा क याचे काय येणार फक्त के येणार. काय येणार के. आणि पूर्ण क असतं तर पुढे ये आला असतं. आता याचं काय येणार इथं कला क जोडलेला आहे. जे आहे हे आहे अर्ध आणि हे पूर्ण. अर्ध्याचं फक्त के आणि या पूर्ण्याचं के. डबल के. त्याच्यानंतर आता आता बघूया या शेच. हे षटकोनी श असते ना त्याचा अर्ध श. याचं काय ते यश. काय ते फक्त यश. आता हे क्रू आहे. क्रू म्हणजे असा खालचा रफा. ठीक आहे ना. याचं काय ते KRU. आणि हे क्र आहे. याचं काय ते KRA. आणि हे स्क्र तर फक्त स्क होते. हे स्क्र आहे. याचं काय ते SKRA. याचं काय ते SKRA. आता बघा हा आहे पहिला काना. हा काना आहे. कान्याचं काय येणार ये येणार. हा पहिली विलांटी आहे. कोणती विलांटी आहे पहिली. याला काय येणार आय. ही दुसरी विलांटी आहे. याला काय येणार डबल ई. जिथं जास्त जोर पडतो तिथं दुसरी विलांटी येते आणि जिथं कमी जोर पडतो तिथं पहिली विलांटी येते. म्हणजे आहे रस्व, ही आहे दीर्घ. आता हे आहे पहिला उकार. याला काय येणार यू. हा रस्व उकार. हे दीर्घ उकार. याला काय येणार डबल ओ. इथं जास्त जोर पडतो इथं कमी जोर पडतो. आणि हे अनुस्वार काय आहे अनुस्वार. याला काय येते MN किंवा द. याला येते AM किंवा AN. म्हणजे सॉरी याचं येते फक्त M किंवा N. याचं काय येते M किंवा N. काय येते याचं M किंवा N येतं. M किंवा N. आता म्हणजे आता N कधी येतं जेव्हा नाकातून उच्चार करायचा. नाकातून जेव्हा नचा उच्चार होतो तेव्हा N येतं आणि जेव्हा मचा उच्चार होतो तेव्हा यम येतो. जिथं नचा उच्चार होईल तिथं यन येणार आणि जिथं मचा उच्चार होईल तिथं यम येणार. नाकात उच्चार करायचा. नाकात जसं रंजन. रंजन नचा आला पण तिथं यन येणार. काय ना यन. मुंबई मम म्हणजे यम आला तिथं मचा उच्चार तिथं यम येणार. अशा प्रकारे. आता विसर्ग काय आहे विसर्ग. मग आता याचं काय ना आहा म्हणजे ए याची आणि आता हे
हे काय आहे मात्रा आहे, याचं येणार ई, हे दोन मात्रे, याचं ए आय, याचा एक मात्रा एक काना, याचं ओ, याचे दोन मात्रे एक काना, याचं ए यू, आणि याचं वरचा रफार म्हणजे याचं फक्त आर, आणि हे खालचा रफार म्हणजे असं क्र खालचा रफार, याचं फक्त काय येणार आर ए येणार, काय येणार आर ए. आणि याचं काय आहे, हे असा आडवा रफार आहे म्हणजे असं बघा, असं असं हे रफार आडवा क्रू म्हणतात, याचं काय येणार आर यू, आणि हे स्ट्र, या अर्ध्याचं एस एच, आणि टीचं टी, आणि असं स्ट्र आहे त्याला आर यू, असं स्ट्र. हे जोडाक्षर आल्यामुळं इथे शेवटी ए आलेलं आहे. लक्षात ठेवा, जोडाक्षर आहे, जोडाक्षर जिथं आलं तिथं शेवटी ए येतेच. जिथे जास्त जर पडतो तिथं आपण थांबतो तिथं ए येणारच. आता बघा हे फ्रू, मग आता हे फ्रूचं पी आर यू, काय पी आर यू. अशा प्रकारे आपल्या स्पेलिंग आहे. त्याचा चांगला अभ्यास करा, त्याचा नीट अभ्यास करा. ना मी याचं डी एन वाय ए, रूचं आर यू, हृदयाचं रूचं एच आर यू, किंवा एच आर आय सुद्धा येतं, एच आर आय सुद्धा येतं. म्हणजे हृदयाचं रूह आहे एच आर यू किंवा एच आर आय, स्र आहे एस एच आर ए, अर्धा म आहे यम, अर्ध्या मला फक्त यम किंवा ये येत नसतं, कोणत्या अर्ध्या अक्षराला फक्त तेच अक्षर येत असतं, ये येत नसतं. एस क आहे एस के ए, हे अर्ध क आहे के, हे कला का जोडलेला आहे डबल के ए, हे अर्धश आहे म्हणजे षटकोनचं श असते त्याचं अर्धश यश. हे क्रू आहे के आर यू, हे क्र आहे के आर ए, हे स्क्र आहे स्क्र, त्याचं एस के आर ए, याचं हे काना आहे म्हणजे ये, ही पहिली लांटी आय, दुसरी लांटी डबल ई, याचं पहिला उकार यू, हे दुसरा उकार डबल ओ, हा अनुस्वार म्हणजे यम किंवा यन. त्याच्यानंतर हे विसर्ग ये याचे, हा पहिला मात्रा म्हणजे एक मात्रा ई, दोन मात्रे ए आय, नंतर एक मात्रा एक काना, मग एक काना एक मात्रा म्हणजे ओ, दोन मात्रे एक काना ए यू, वरचा रफार आर, खालचा रफार आर ए, त्यानंतर हे काय आहे असा आडवा रफार आर यू, स्ट्र एस एच टी आर ए, आणि प्रू पी आर ए. अशा प्रकारे या स्पेलिंग आहेत. त्याचा चांगला अभ्यास करा, त्याचा नीट अभ्यास करा, सविस्तरपणे याचा अभ्यास करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.